माढा तालुक्यातील उंदरगाव इथं सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर घरात परतलेले नागरिक पुन्हा एकदा सामान घेऊन स्थलांतर करू लागलेत। शेतकऱ्यांची जनावरं गेल्या 8 दिवसांपासून उपाशी आहेत। जनावरांना हिरवा चारा देण्याची मागणी बळीराजा करतोय। तर सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची भीती व्यक्त केली जाते, त्यामुळे आपल्या घरी परतलेले ग्रामस्थ आता पुन्हा एकदा आपले सामान घेऊन निघालेले आहेत। जनावरं गेल्या 8 दिवसांपासून उपाशी आहेत। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। तालुक्यातील उंदरगावमध्ये परत पूरस्थिती निर्माण होऊ लागली। आपण बघतोय माणसांचं स्थलांतर होऊ लागलेलं, परत एकदा जनावर सुद्धा स्थलांतर लोक करायला आहेत। आपण बघतोय हे असे टेम्पो भरून लोक आपलं साहित्य परत एकदा सुरक्षित स्थळी घेऊन चालले आहेत। खरं तर पाऊस थांबल्यामुळे ते आपल्या घरामध्ये परतले होते, मात्र आता परत पहाटेपासून पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळं आता पावसाचा जोर वाढल्यामुळे हे सर्व नागरिक स्थलांतर होऊ लागलेले आहेत। नागरिकांचं स्थलांतर होतंय, परंतु जनावरांचं काय हा प्रश्न शेतकऱ्यापुढे मोठा आहे की जनावर आता कालच त्यांनी दारात आणून बांधली होती, परत आता त्यांना नेण्याची गरज झालेली आहे कारण पुराचं पाणी वाढते। मला सांगा, तुम्ही इथून स्थलांतरित जाणार होता, जनावर आणली, आता परत जनावर पाणी वाढते म्हणून न्यावं लागणार आहे। कशी जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती, पाणी मिळते का, काय अवस्था आहे? पाणी गुराला पाणी मिळत नाही व घरी प्यायला पाणी नाही, जनावराला नाही। आता एक मुळी मागून लोकांकडून ऊसाची आणली, त्यामुळं वैरणीचं भयंकर अवघड आहे। सरकारने वैरणीची सोय करावी, चारा उपलब्ध करून द्यावा। हाय पीठ कुठं सगळी भिजली ती, आता भात येतोय, कुठं कोण बिस्किट पडू देतोय, त्याच्यावर खायची पाळी आली। घरवलच चिकाय इतभर चिखल घरात आहे, त्यामुळं अवघड आहे सगळं। खाय प्यायचं सगळं भिजलंय। आमदार साहेबाची 1 नंबर मदत झाली। तुम्हाला चारा खायला मिळतंय, पाणी मिळतंय, चहा मिळतोय, बिस्किट मिळते, जनावरांची काय आहे? जनावरांची 8 दिवसात आज वैरण टाकली, 4 दिवसात नाही एक मुळी मागून आणली होती गावातील कॅमेरे करा 1 दिवस। 8 दिवसातून आज जनावरांना खायला ऊस मिळालेला आहे, पुराचं पाणी परत वाढते, त्यामुळे परत गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। बळीराजाची विनंती आहे, आपलं पशुधन जगवायचं असेल तर सरकारने किमान हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करावी। जे लोक भेटायला येतात त्यांनी भेटीला येतानाच काहीतरी मदत जनावरांसाठी सुद्धा आणावी, अशी हाक या बळीराजाने दिलेली आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, G24 तास, उंदरगाव, माढा।